नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. लव्ह जिहाद प्रकरणी हातकणंगले पोलिसांनी एकाला आज अटक केली असून संशयित समीर सनदे हा कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली इथला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याच्यासोबत त्याचा मित्र शाहरुख देसाई हा फरार आहे. त्याच्याकडे 8 ते 10 हिंदू समाजातील युवतींचे अश्लील व्हिडिओ, फोटो असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र पोलिसांनी या प्रकरणी मोठ्या प्रमाणावर गोपनीयता बाळगली आहे. 4 दिवसांपूर्वी गडमुडशिंगी इथल्या सावकाराने व्याजापोटी महिलांचे शोषण करून त्यांचे व्हिडिओ बनवले होते आणि त्या व्हिडिओच्या आधारे तो वारंवार अत्याचार करत होता. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली होती. आता शिरोलीतील या प्रकरणाने पुन्हा एकदा असंतोष निर्माण झाला असून संशयित आरोपीने आणखीन काही महिलांचे अश्लील व्हिडिओ बनवून अत्याचार केल्याची माहिती चर्चेमध्ये येत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की शिरोली इथला समीर सनदे याचे जिल्ह्यातील चांदीसाठी प्रसिद्ध असलेल्या एका नगरीतील एका युवतीसोबत प्रेम प्रकरण होते. त्याचा गैरफायदा घेत त्याने व त्याच समाजातील एका संशयिताने सुमारे 8 ते 10 युवतींना गळाला लावले असून त्यांचे अश्लील व्हिडिओ तयार केले आहेत. या प्रकरणांची माहिती अन्य कोणाला दिल्यास हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी संशयितांनी या 8 ते 10 युवतींना दिली आहे. मात्र त्यांचा जवळचा मित्र असलेल्या एकाला याची कुणकुण लागली असून त्याने या प्रकरणाला वाचा फोडली आहे. ही माहिती मिळताच संपूर्ण प्रकरणाचा उद्रेक झाला असून शिरोलीत सध्या यात्रा व उरूस असल्याने कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यास्तव वरिष्ठांनी हे प्रकरण हातकणंगले पोलिसांकडे वर्ग केल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. दरम्यान यापैकी एका पीडित युवतीने तक्रार दाखल केल्यानंतर यातील एका संशयिताला राजारामपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यानंतर त्यांनी हे प्रकरण हातकणंगले पोलिसांकडे वर्ग केले आहे. हातकणंगलेचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी याला दुजोरा दिला आहे. त्यामुळे या प्रकरणाने वेगळे वळण घेतले असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. या घटनेने शिरोली, हुपरी परिसरामध्ये संतापाची भावना निर्माण झाली असून शिरोली इथल्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या वतीने सुरेश यादव आणि महेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिरोली MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांची भेट घेऊन लव्ह जिहाद करणाऱ्या नराधमांवर कडक कारवाईची लेखी मागणी केली आहे. गडमुडशिंगीचे प्रकरण ताजे असतानाच शिरोलीतील या प्रकरणामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने स्वतंत्र यंत्रणा लावून यासह आणखी काही घटनांची चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.